Are you okay? I'm okay. फोडणी देते मी. फोडणी काय देतेस? तुला त्रास होईल, तुला मळमळेल. तू एक काम कर, तू त्या भाज्या चिरून घे. शुअर. जा तू, जा जा. आई, अरे काय झालं ओरडायला? हा, वहिनीला कसं तरी होतंय. अगं बाई आता वहिनी थांबा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी जाऊन बघून येते. वहिनी, अगं काय काय झालं? आपला वहिनी, आपला संशय होता ना, त्याला दुजोरा मिळाला. खरा ठरला आपला अंदाज. अगं काय सांगतेस काय? अरे वा वा वा, किती छान. अगं म्हणजे मी आजी होणार आणि हे आजोबा, म्हणजे आम्हाला आजी आजी म्हणणारं कोणीतरी या घरात येणार. मला एक गोष्ट कळत नाही की या दोघांनी आपल्यापासून लपवलं का? अगं लाज वाटली असेल त्यांना सांगायला. बेल वाजते ऐकायला येत नाही का? बसल्यात खिदळत तिथे. म्हणजे मी आजी होणार. आजी काय काय असतं अशा? काय रे, काय झालं ना? मला काय माहिती, मी तुझ्या बरोबरच आहे ना. काय काय झालं? काय तुलाही माहित नाही? नाही, अशक्य आहे. मोहन, मी पैस जिंकलेली आहे. कसली पैस? विसरलास ना? काय वहिनी तुम्हीच सांगा ना. नाही नाही, तूच सांग. तुम्ही मोठे आहात ना, तुम्ही सांगा ना. नाही नाही, तू सांग ना. नको नको, मला नाही, मला कसं. अरे सांगा ना, काय सस्पेन्स लावलाय, सांगा ना. मी सांगू का? मला ना आज धडधडतंय, म्हणजे आनंदानी. अरे बापरे, तू लवकर सांग बाबा, लवकर सांग. आई, मला बिस्किट दे ना. अरे बिस्किट कसला खातोयस? आता तुला पेढे मिळणार आहेत, पेढे. दादा होणार आहात तुम्ही. गीता, काय सांगते? अरे दादा? दादा नाही, काका. काका होणार आहात तुम्ही. ओ, म्हणजे मोनिका. हा. अहो, तुम्ही का असे कावरे बावरे होताय? तुम्हाला कळतंय ना? नाही, मला ते असं पोड्यात बोललं नाही कळत. सरळ स्वच्छ काय ते सांग. अहो, विक्रांत आणि मोनिकाची गुड न्यूज आहे. काय? मोनिका, बोल, सांग मला. मोनिका, खाली काय झालं? तू सगळ्यांना काय सांगितलंयस? मी काहीही सांगितलं नाहीये मोनिका. हो रिअली? म्हणजे खाली जे सगळे बोलत होते ती गंमत होती? हो, ती गंमतच होती. वाव, कमाल वाटते रे तुझी. म्हणजे आधी तू मला खाली बोलवलंस आणि मग माझ्या समोर तो सगळा तमाशा केला. मला लाज वाटावी म्हणून केलं ना तू हे सगळं विक्रांत? आय गेट इट नाउ. हा सगळा तुझा आणि आत्यांचा प्लॅन होता, राईट? म्हणजे आधी खोटी प्रॉमिसेस करायची, मग मला गाफील ठेवायचं आणि मग मागून असा वार करायचा, राईट? You have backstabbed me, विक्रांत. तिला राग आला का रे? पण सगळं गमतीत चाललं होतं ना. हो, पण तिला कळायला हवं ना. आपल्याला माहितीये ही गंमत आहे म्हणून. म्हणजे आपण विक्रांतपूर चिडलो असं तिला खरं वाटलं की काय? मला असं वाटतंय की हे सगळं तिला वेगळ्या पद्धतीने सांगायचं होतं आणि कदाचित आपण हे असं. गीता काकी,
मी तिला बघून येते. तू एकटी नको जाऊस. मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जाऊ. हो. चल. मोनिका, तुला वाटतंय तसं काहीही नाहीये. तुला गंमत वाटते का रे सगळी विक्रांत? आणि तुझे घरचे तुला साथ देणार? अगं, ती सगळी खरंच गंमतच होती. हे सॉरी, आम्ही गंमत करत होते. हो, ऍक्च्युली माझी आयडिया होती. मोनिका प्लीज, राग आलाय का तुला? वी आर रिअली सॉरी. आमच्यावर प्लीज चिडू नकोस. तुमच्यावर नाही, नाही पण विक्रांतवरही नको चिडूस. नाही म्हणजे आमचं आयत्या वेळेला ठरलं गंमत करूया म्हणून. त्यालाही माहिती नव्हतं. इट्स ओके गीता काकी. हे तुमचं सिक्रेट आहे. तुला कदाचित आम्हाला सांगायचंही नव्हतं. आणि मोनिका, ही बातमी कशी आणि कधी सांगायची हे ठरवायचा पूर्ण हक्क तुझा आहे. तुला खरंच राग आलाय ना? हा, राग आला असेल ना तर या सगळ्यांना शिक्षा करतो बघ. नाही नाही नानू मामा, अजिबात नाही. बरं ऐका ना, हा? ही बातमी तुमच्या पद्धतीने सांगण्याची संधी अजूनही आहे बरं का तुमच्याकडे. करेक्ट, बरोबर आहे. म्हणजे मोनिका, ही बातमी तू परत दे ना आम्हाला. ते काय रे मोहन, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. अरे अजून आईंना कुठे माहिती आहे ही बातमी? त्यामुळे तुम्ही एक काम करा, दोघंही एकत्र त्यांच्या रूम मध्ये जा आणि त्यांना सांगा ही गुड न्यूज. अरे चला ना, झालं आता सॉरी म्हणून. मोनिका, गेला ना तुझा राग. तुम्ही दोघे सुखी राहा. अजून काय पाहिजे आम्हाला? या आजी, हा बरं एक सांग, मी सांगितलेला व्यायाम करतेस की नाही? मी व्यायाम नाही करणार आजी. म्हणजे जमणार नाही मला. वय काय ग तुझं? तसं नाही आजी, मग मी आत्ता व्यायाम करू नये असं विक्रांतने सांगितलंय. आजी, आजी तू तू पणजे होणार आहेस. हे बघ, मी खापरपणची झाले ना तरी मला जे बोलायचंय ते मी काय म्हणालास? अरे ग, काय लग्नात काय म्हणाली होतीस? मला लग्न 2 वर्ष एन्जॉय करायचे आणि लगेच काय बाई खाई म्हणायची का काय? हे जराही धीर धरवला नाही ना तुम्हाला? कधी कळलं? अगं हो 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 हो, किती खोकशील बाई, किती खोकशील. घे 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 घे. आणि तुला इथे बसलेलं पाहून मालकावीनी खालनं ओरडायची, अगं बाई कठड्यावर बसलाय आता. ओरडून सांगायचो मी तिला, काळजी करू नकोस, मी धरलंय त्याला. काका, तू सोबत असलास ना की मला मस्त वाटायचं, सेफ वाटायचं. म्हणूनच विचारतोय, खुश आहेस ना?